कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो म्हणजे कोकण रेल्वेचा तो प्रकल्प आहे, तो मात्र आता त्याचा DPR आहे तो मात्र तयार होताना पाहायला मिळालो। जवळपास 108 किलोमीटर लांबीचा रेल्वे लाईन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प तो DPR जो आहे तो मात्र आता तयार झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकणातील मालवाहतूक आणि पर्यटनाला मोठी चालना देखील मिळणार आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट आणि कमी वेळेचा पर्याय म्हणून उपलब्ध देखील होणार आहे। त्यासाठी कोल्हापूर असेल, मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, अहमदाबाद यासारख्या प्रमुख ठिकाणशी देखील जोडता येणार। जवळपास रेल्वेचा जर पाहिलं तर एकूणच 108 किमी लांबीचा हा मार्ग असणार आहे आणि त्या मार्गामध्ये पूर्णपणे म्हणजे सिंधुदुर्ग आणि कोकण हे एकत्र येताना पाहायला मिळणार। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन असेल किंवा कोल्हापूरला जाणारे नागरिक असतील, प्रवासी असतील यांचासुद्धा देखील मोठ्या प्रमाणात यांना फायदा देखील होणार। त्यामुळे हा लवकरात लवकर जो मागणी आहे ती मात्र हा जो प्रकल्प आहे तो मात्र लवकरात लवकर पूर्ण व्हावा असे देखील वारंवार तिथल्या वैभववाडी असेल किंवा कोल्हापूर असेल या लोकांकडून होताना पाहायला मिळेल। त्यामुळे आता जो कोल्हापूर आणि वैभववाडी असा जो DPR जो रेल्वेचा तयार झालेला आहे त्यामुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मात्र हे नातं जे आहे ते मात्र अजून घट्ट होताना देखील पाहायला मिळणार आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।